नमस्कार मंडळी, सगळ्यांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग. तर हे आमचं पिल्लू बघा कसे दात घासतंय, छान आहे ना. तर चला मग आज आमच्या भावाचा बड्डे होता, त्यामुळे काहीतरी नियोजन करावं म्हटलं. पण नियोजन करायचं म्हटलं तर एक नियोजन ठरलं. त्यामुळे आम्ही लगेच पेट्रोल पंपावर गेलो आणि पहिल्यांदा 1,000 रुपयाचं डिझेल सॉरी पेट्रोल भरून घेतलं. मग पेट्रोलचे पैसे आमच्या बड्डे बॉय आणि दिल्यात. भाईचा बड्डे होता, त्यामुळं आज आम्ही येरमाळ्याला जायचं ठरवलं. मग पेट्रोल टाकून निघालो. आम्ही सध्या येरमाळ्यामध्ये आलो. इथं आल्यानंतर बघितलं तर खूप गर्दी होती. तसेच आम्ही दर्शन घेण्यासाठी पुढं निघालो. मी मंदिराजवळ आलो. भाऊ खूप खुश झाला होता, कारण आम्ही खूप दिवसानंतर असं मिळून येलामाईचं दर्शन घ्यायला आलो होतो. आतमध्ये बघतो तर काय खूप गर्दी होती. चला तर तुम्हाला मंदिरातला परिसर दाखवतो. मंदिरामध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही देवीचं मुखदर्शनच घ्यायचं ठरवलं. मुखदर्शन आम्ही घेतलं देवीचं आणि मग निघालो आम्ही तिथून दुसरीकडे. देवीचं दर्शन खूप छान झालं होतं, त्यामुळे आम्ही मग निघालो बाहेर. दर्शन घेतल्यामुळे आमचा बड्डे बॉय खूप खुश होता, हे बघू शकता तुम्ही. दर्शन घेऊन बाहेर आलो. मग आमचं ठरलं होतं की आता कुठं जायचं. बड्डे बॉय म्हणला चला रामलिंगला जाऊ, जवळच आहे. मग चला म्हणलं. मग आलो आम्ही इथं रामलिंगमध्ये. इथं बघतो तर काय, इथं तर खूप गर्दी होती, एवढी गर्दी होती की काय सांगूच नाही. मग तसंच आम्ही हळूहळू पुढं गेलो, पार्किंगला लावली गाडी. मग हळूहळू चालत चाललो होतो. इथं पण खूप गर्दी होती आणि पाऊस पण चालू होता थोडा थोडा. तसंच आम्ही मंदिराकडे निघालो. रामलिंगचे वातावरण खूप छान आहे. इथे डोंगर आहेत, नद्या आहेत, धबधबे आहेत. खूप छान असं वाटतंय. तुम्ही एकदा अवश्य जाऊन या. तुम्हाला मी दाखवतो आज किती गर्दी आहे, किती छान वाटतं इथं. तुम्हाला सगळं दाखवतो. चला आपण पुढे जाऊया. आपल्याला इथून पायऱ्यावरून खाली जावं लागतंय. ते तुम्ही बघू शकता, मंदिर इथून दिसतंय. किती खाली आहे ते. इथून पायऱ्यावरून हळूहळू गर्दीमध्ये पुढं सरकत आम्ही गेलो. तिथं तुम्हाला हे आमचं येलं बघा. याला काय काम नाही. त्या माकलाची कशी चेष्टा करते बघा. हे खाले म्हणतंय, त्याने काय खायना आणि माकल त्याला कसं करते बघा. त्याची चेष्टा करत होता. माकलानं त्याला दाखवलं भीती. भेला खूप जणी, त्यामुळं लय हसलो आम्ही सगळेजण खूप आणि निघालो तसंच पुढं. लामलिंगमध्ये सगळीकडे माकले आहेत, त्यामुळे थोडंसं जपून चालावं लागतं. काय पण घेतात आपल्या हातात, काय असेल ते घेऊन जातात. तर गर्दी पण खूप होती. हे बघा आहे किती किती गर्दी आहे, काय शांती शकत. आता इकडे काय आणि गेल्यानंतर तिथं खूप छान दुकानं आहेत. नारळ वगैरे, खेळणी वगैरे, पेढ्या काय पण घ्यायचं असेल तर तिथं आहेत दुकानं सगळी. मग आम्ही तसंच बघत पुढं गेलो. तिथं बघतो तर काय आतमध्ये जाण्यासाठी एवढी गर्दी होती, त्यामुळे आम्ही म्हणलं आता आतमध्ये जायचं कसं. त्यामुळे मग आम्ही काय केलं, जिथून लोक बाहेर यायला लागली होती, हे बघा इथून बाहेर यायला लागली होती तिने, आम्ही तिथूनच आतमध्ये शिरलो आणि मंदिराच्या आतमध्ये गेलो. मंदिराच्या आतमध्ये पण खूपच गर्दी होती, त्यामुळे आम्ही आतमध्ये रांगेमध्ये दर्शन नाही घेतलं, असंच मुखदर्शनच घेतलं इथं पण. आणि सगळा परिसर बघत पुढं गेलो आणि आम्हाला तिथं समजलं की इथं रामकुंड म्हणून आहे. तर रामानं म्हणजे आपल्या श्रीरामांनी बाण मारला होता, तो त्या ठिकाणावरून पाणी निघतंय ते बघण्यासाठी मग आम्ही तिकडं गेलो. तिकडं तर खूपच गर्दी होती. तुम्हाला दाखवतो, एक मिनिट थांबा. हे बघा, इथून रामकुंडकडे जाण्याचा रस्ता दाखवलेला आहे. तिथून तसेच जायचं आपण आतमध्ये. तिथं गेल्यानंतर एक नदी पण लागते आणि त्यांनी बाण मारलेलं आपल्या श्रीरामांनी, त्याचं ठिकाण थोडंसं पुढं आहे इथून, आणि त्या ठिकाणावरून सतत पाणी येतं आहे असं म्हणतात. आम्ही काय तिकडं गेलो नाही, कारण तिकडं खूपच पब्लिक होती, त्यामुळे आम्ही इथूनच बघितलं काय दिसतं ते. हे बघा, हे पाणी दिसतंय ना, हे सगळं तिथूनच येते असं म्हणतात सगळेजण. त्यामुळं आम्ही आतमध्ये गेलोच नाही. खूपच गर्दी आहे इकडं पण, त्यामुळे इथूनच आम्ही बघून तसंच निघालो वरती वापस. बाहेर आल्यानंतर आम्ही बघतो तर काय खूपच ट्रॅफिक जाम झालं होतं. त्यामुळे आता आम्हाला वाटलं आता काय किती वेळ लागतंय काय माहिती, म्हणलं गाडीमध्ये बसूनच कंटाळा येईल म्हणलं. बघतो तर काय, मग मित्र मला चल चालत जाऊन बघू म्हणला.
पण पुढं जाऊन बघितलं आम्ही चालत जाऊन तर खूप म्हणजे खूपच ट्रॅफिक जाम झालं होतं. आता म्हणलं काय 1-2 तास तरी काय आता हालायला भेटत नाही म्हणलं आपल्याला. त्यामुळे हळू तसेच आलो. आम्हाला ट्रॅफिकमधून निघायला 10 वाजले. मग 10 नंतरनं आम्ही काय केलं बड्डे करायचं म्हणलं भावाचा. त्यामुळं आम्ही आपल्या दुकानावर गेलो मित्राच्या चहाच्या दुकानावर ते साहेबामध्ये. मग तिथं मित्राचा बड्डे करायचं म्हणलं आणि तुम्हाला दाखवतो आपल्या मित्राचा बड्डे आम्ही कशाप्रकारे केला ते. बघा हे बघा हे आमच्या स्वागतासाठी तयारच होते. सगळेजण वाजवायला तयारच होते. मग भाईचा बड्डे चांगला मोठ्या प्रमाणात केला आम्ही. हे बघा शकता तुम्ही किती पोलं आली होती बड्डे करायला. मग मस्त बड्डे केला भाऊचा आम्ही. डीजेवाले पण भारी होते. नितेश कदमचे नाटक बड्डे झाला आणि सगळ्यांनी सोबत बोलून किती एन्जॉय केला. डीजे चालूच होतं वाजवायचं ह्याचा बड्डे झाला. मग भाईचा अजून एक मित्राचा बड्डे होता आमचा. मग त्यांना घेऊन आम्ही प्लांचर हॉटेलमध्ये गेलो आणि तिथं त्या दोघांचा बड्डे करायचं ठरवलं. मग काय आला तो पण मित्र. मग दोघांचा बड्डे आम्ही एकत्र सेलिब्रेट करायचं ठरवलं. मग तो भाऊ हे बघू शकता हे दोघांचा बड्डे होता. मग दोघांचा पण बड्डे इथं करायचं ठरवलं अजून एक. केला इथं दोघांचा बड्डे हॅपी बड्डे म्हणलं सगळं झालं. आणि मग म्हणलं पार्टी द्यावी लागते. भाऊ म्हणला आता बड्डे केला 2 ठिकाणी बड्डे केला म्हणलं भाऊ पार्टी द्यावी लागते. मग भाऊनं म्हणला इथंच खाऊ ना आपण व्हेज आहे चांगलं आहे. मग आम्ही तिथंच पार्टी केली मस्तपैकी. पोट भरून जेवण छाव सगळ्यांचं. आणि लास्टला बघायचं तुम्हाला कॉमेडी हे बघा. बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर शाहरुख हॅपी बर्थडे टू यू